जळगावच्या जामनेरमध्ये जमावाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली आहे। जमावाच्या दगडफेकीमध्ये पोलीस अधिकाऱ्यासह 8 कर्मचारी जखमी झालेत। जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ताब्यात देण्याची जमावाची मागणी होती। संतप्त जमावाने रस्ता रोको करत पोलीस ठाण्यावर दगडफेक केली। जामनेर तालुक्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेला एक वेगळं वळण या ठिकाणी जामनेरमध्ये लागल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जामनेरच्या पोलीस स्टेशनमध्ये आहोत। या ठिकाणी आपण बघितलं तर तासाभरापूर्वी जो आरोपी आहे चिमुकलीवर अत्याचार करणारा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती या ठिकाणी समाज बांधवांना मिळाली आणि त्यानंतर या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने जमाव जमला आणि याच पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी त्या जमावाने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं। काही वेळातच रास्ता रोकोचं या ठिकाणी दगडफेकीमध्ये रूपांतर झालं आणि तुफान दगडफेक जी आहे या ठिकाणी समाज बांधवांकडून या जामनेर पोलीस स्टेशनवर करण्यात आलेली आहे आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आता सद्यस्थितीत तरी या ठिकाणी जामनेरमध्ये जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। तर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जामनेरमध्ये जमावाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आलेली आहे। 6 वर्षाची मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी जमावाची होती आणि ही मागणी करत या पोलीस ठाण्यावरच दगडफेक करण्यात आलेली आहे।